फ्रेंड्स, माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आता वाजलेत 11. मला सावर्ड्यामध्ये जायचं आहे. बँकेमध्ये पण काम आहे आणि बाकीची छोटी मोठी कामं आहेत ती करायची आहेत. खरं तर लाडक्या बहिणीचे पैसेसुद्धा काढायचे आहेत आणि आमचे बचत गटाचे जे काही पैसे आहेत ते सुद्धा जमा करायचे आहेत आणि आमचं पासबुक मिळालं नाही आहे बचत गटाचं. तर मग तेही बघायचं आहे झालं आहे की नाही ते. तर रिक्षाची गडबड आहे, मिळेल की नाही माहीत नाही. तर आमच्याकडे रिक्षा शक्यतो मिळत नाही लवकर. मी शक्यतो जास्त काय मेकअप वगैरे काय करत नाही, जशी असते तशीच जाते. लहान मुलं असले की एकदा पटापटा कामं आवरतो आहे कधी आणि जातो आहे कधी. मार्केट जवळ नाही आहे, आमचं खूप आडगावच आहे. मेन मार्केटपासून आतमध्ये गाव आहे, चढ आहे, चढातून जायचं आहे. बघा हे घर राहिलं खाली, ते घर नवीन बनतं आहे आणि आम्ही आता इथे चाललो आहोत. मी एकटीच आहे. काम तसं 10-15 मिनटाचं आहे, पण जाणं येण्यामध्येच माझा 1-2 तास जाईल. बाबूला मी घरी ठेवलं आहे. खरं तर मी आता येणार होते लाईव्ह, पण लाईव्ह काय माहीत काय प्रॉब्लेम होतो आहे, चालू होत नाही आहे लाईव्हचं. त्याचे काय अटी आहेत की नाही ते अजून काही माहीत नाही मला. सगळीकडे बिबट्यांचा वावर हा खूप वाढला आहे. काही दिवसानंतर तर काय माणसं दिसणारच नाही तुम्हाला, बिबटेच दिसेल जिकडे तिकडे. एवढी भीती झाली आहे बिबट्यांची, एकटीला फिरण्यासारखं नाही आहे. तर म्हटलं सकाळचं आहे, कोण भेटेल वाटेने म्हणून चला जावं. मम्मी आले, सावर्ड्यामध्ये थांबले, मला बोलवते, पण मला आता रिक्षा मिळेल त्याच्यावरती सगळं आहे अवलंबून. जशी लवकर रिक्षा मिळेल तर मी जाईन, नाहीतर मग काय 12 मला इथेच असतील. बघा पूर्ण गवत. इथून मी आले, इकडे हा रोड आहे, इकडे आमच्या घराकडेच जातो आणि ते शॉर्टकट आहे. मी या शॉर्टकटने आले. आता इथे मला जायचं या रस्त्याने सरळ पूर्ण ती घरं दिसत आहेत, त्याच्या तिकडे रिक्षासाठी थांबण्यासाठी कुंभारवाडी म्हणून आहे. तिथं जर मला रिक्षा मिळाली नाही तर मग मी पुढे आंब्या फाट्यावरती जाणार. नाही आहे कुंभारवाडीमध्ये, तर मी आता चालले आहेत आंब्या फाट्यावरती. त्या आई आहेत त्या पुढे गेल्या आहेत. माझी मैत्रीण भेटली, तिथे बोलत बसलो. हे बघा गाड्या येत आहेत आता, पण रिक्षा काय येणार नाही. बाकी सगळ्या गाड्या येतील पण रिक्षा येणार नाही. चला, वाटेमध्ये मला बाईक भेटली, त्याच्यामुळे त्या बाबांच्या गाडीवर मी आले. त्याच्यामुळे कुंभारवाडीमध्ये लवकर पोचले, पण काय येऊन फायदा झाला नाही, रिक्षाच नाही. तर आमचं बघा कसं आहे, हे बघा गाव. तुम्हाला रेशन आमचं दाखवते कुठे आहे ते. हे बघा इथे रेशन आहे आमचं, बंद आहे आता. कधी जेव्हा रेशन येतं तेव्हाच ते ओपन केलं जातं, नाही तर शक्यतो बंदच असतं. बुद्ध विहार आहे हा. अजून आम्हाला पुढे खूप जायचं आहे. इथे खरं तर 11ची एसटी आहे, पण तिचा टायमिंग नाही, ती येते 12 वाजता. मी आंब्या फाट्यावरती येऊन पोचलो आहे. रिक्षा काय एकही नाही आहे. समोर जाणारा रोड खरव तिकडे जातो आणि हा आमच्याकडे आमच्या वाडीमध्ये जातो. हे मंदिर त्रिमुखी वरदान मानाई देवीचं मंदिर आहे. हे बघा झाडाझुडपात कसं रानामध्ये आहे हे मंदिर. हे पूर्ण दहिवली गावाचं हे मंदिर आहे. ते 3 वर्षानंतर समा भरतो. रिक्षाची वाट बघून बघून शेवटी धीर आले, त्यांच्यासोबतच आता निघाले मी. हे आमचा दहिवलीचा ब्रिज आहे. मी आता पोचेन इथे. पुढे समोर नॅशनल बेकरी आहे. आम्ही आता इथे पोचले. मी आता बँकेत चालले, मम्मी येऊन थांबले. बँकेत काय जास्त गर्दी नव्हती. काम वगैरे आटवलेत, आम्हाला भूक लागली, त्याच्यामुळे आम्ही आता वडापाव खातोय. हे बघा, मम्मीला नाही नकोय वडापाव, तिला समाधान वडापाव. या वडापाव खायला सर्वांनी. शाळेसमोरच आहे समाधान हॉटेल. सावर्ड्यामध्येच माझी चुलत बहीण कामाला आहे, तिथे मी गेलेले. त्यांचे चष्म्याचं दुकान आहे. हे पहा, त्यांच्या इथे वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे बनवून पण मिळतात आणि हे तपासणीसुद्धा होते. हे आमची ग्रामपंचायत आहे, इथे सावर्ड्याचे आहे ग्रामपंचायत. मी आता लाडक्या बहिणीचे पैसे काढायला चालले. पाठीमागे आहे ग्रामपंचायत. लाडक्या बहिणीचे वगैरे पैसे काढले. तर आता चाललो आहे मंचुरियन खायला. वडापाव खरं तर खाल्ला आहे मी, खूप टेस्टी होता.
हे समाधान हॉटेलमधला वडापाव होता तो. ते शाळेच्या समोरच आहे. खरंच तिथे येऊन बघा, टेस्ट खूप भारी असते. इथे काय मी छोटी मोठ्या वस्तू घेतल्या ज्या तिकड्यावर घ्यायच्या होत्या. मंचुरियन. इथे आम्ही दोघी पण मंचुरियन खात होतो. मला मंचुरियन खूपच आवडतात. चावड्यामध्ये गेले की मी मंचुरियन खाल्ल्याशिवाय येत नाही. चला मंचुरियन खाऊन झाले. मी आता सावड्यामध्ये आहे. वडापाव खाऊन झाला आहे. आता मंचुरियनसुद्धा खाऊन झाले. आता घरी चाललो आहे. रिक्षा आता कधी भेटेल माहीत नाही. दुपारचा आता किती वाजलेत काय नाही. 1 वाजला आहे दुपारचा. तर बघा आम्ही आता आहोत. कलर घ्यायचे आहेत मला, जे आपण फ्रुटी फ्रुटी बनवायची त्यासाठी. आम्ही शक्यतो जर काय वस्तू घ्यायची असेल मार्केट सावड्यामध्ये जावं लागतं. 5 रुपयाची वस्तू घ्यायची असेल तरी आम्हाला 50 रुपये खर्च करूनच इकडे सावड्यामध्ये यावं लागतं. मम्मी इकडे सावड्यातच राहते, त्याच्यामुळे तिला आम्ही इकडे शक्यतो, माझं माहेर सावडेच आहे. पायी आम्ही चालत येतो. मम्मी इथे मला भाजी वगैरे काय घेऊन देते. आलं घेतलं मी. रिक्षा मिळाली. मी आता रिक्षात बसले. कधी चालू होईल रिक्षा काय माहीत. मम्मी थांबली इथे बाहेर. जाईपर्यंत थांबेल ती. आईची माया. आता वाजले 1:15. सकाळी मी 11 वाजता बाहेर पडलेले. कसा वेळ गेला कळलंच नाही. एकदा बाहेर पडलो की किती वेळ होईल सांगता येत नाही. आता बाबू तरी कसा राहिला आहे काय माहीत. गावात माझा जन्म गेला, बालपण गेलं. त्याच आता गावात मला कधीतरी जाऊन विचारे हे काय चेंज झालं असं म्हणावं लागतं आहे. खूप चेंजेस होतात. नेहमी जातो तेव्हा सावड्यामध्ये. आमचं तर मार्केटच आहे. तिथून आमची वाडी आहे आतमध्ये, बोहडवाडी म्हणून. पहा आमच्या वाडीमध्ये जायची एंट्री. संतोषी माता नागलेवाडी हा गेट आहे. इथून आतमध्ये रोड आहे. हे आमची परवा व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला की हे सांन आहे आमची. याच वाटेमध्ये आतमध्ये पूर्ण कोण म्हणणारच नाही की आतमध्ये घरं आहेत म्हणून. ही सहान आहे. 1 वाजला आहे, त्याच्यामुळे खूपच ऊन आहे. मंचुरियन खाल्लं आहे, त्याच्यामुळे काय जेवायची गरज नाही आहे. खरं तर मंचुरियन हे हानिकारक आहे शरीरासाठी, पण कधीतरी खाल्लं तर चालतं, ठीक आहे. मम्मीकडे जाते तेव्हा मंचुरियन खाते. मला मंचुरियन खूप आवडतं खायला. वडापाव वगैरे खाल्ला तर तो शक्यतो समाधान हॉटेलमधलाच खाते. दुसरीकडचा कुठे खात नाही मी. मग मी घरी शक्यतो बनवते. हे पहा, हे घरसुद्धा आमच्या वाडीतलंच आहे, पण त्याने एका साईडला घर बांधलं आहे. ते बघा रस्ता कसा गेला आहे समोर. कोणती भीती नाही आहे जाण्यासाठी, काय वाटत नाही. पण शक्यतो सध्या आता बिबट्यांची भीती सांगितली, त्याच्यामुळं थोडं इकडे तिकडे बघत जावं लागतं. नाही तर मोबाईलच्या नादात कोण असायचं. गवत काढणी चालू आहे, त्याच्यामुळे लोक शक्यतो असतात रस्त्याने कुठे गवत वगैरे काढत. त्याच्यामुळे तो एक आधार असतो. गाडी येते कोणीतरी, कोण आहे काय माहीत. बघू थांबवतं काय कोण. तर नाही कोणी थांबवली. काय आता चला, आहेत लोक आहेत वाटेने, त्याच्यामुळे काय नाही. वारा सुटला आहे, ऊन आहे. वाऱ्यामुळे ऊन किती लागते त्याचा काही जाणीव एवढी होत नाही. बाबू आता काय करतोय काय माहीत घरी. बराच वेळ झाला आहे. बघा गवत काढतायत लोक. मध्ये सुद्धा कामं आज पटापटा झाली. माझं 2-3 महिन्यासाठी पुस्तक अडलं होतं बचत गटाचं, ते आज मिळालं आहे. आणि बाकीची सुद्धा कामं माझी झाली आहेत. एका फेरीमध्ये सगळीच कामं झाली की ना थोडं बरं वाटतं. ते एका कामासाठी डबल फेरी मारून असं रिक्षाला थांबणं एकतर मिळत नाही, त्याच्यामुळे खूप वेळ जातो. यायचं काय नाही, पण शक्यतो रिक्षा नाही मिळत, त्याच्यामुळे खूप कंटाळा येतो. सगळा वेळ त्याच्यामध्येच जातो. सकाळी जातानासुद्धा मला काय मिळालं नाही. अर्ध्या वाटेमध्ये मला स्कूटी भेटली, त्याच्यावरून गेले. आणि त्याच्यानंतर रिक्षा नव्हती मिळत, मग चुलत दीर तेवढ्यात पाठवून गेले. मग त्यांच्या गाडीवरूनच गेले. मम्मी थांबलेली. मम्मीसुद्धा कंटाळली होती, लवकर आलेली, त्याच्यामुळे काय गेलो. रिक्षा तर नाहीच. नंतर आता येताना रिक्षा मिळाली तरी, नाहीतर तीसुद्धा नसती मिळाली. दुपारच्या वेळेस शक्यतो रिक्षावाले नाही कोण मिळत. आता सगळ्यांची जेव्हा सुट्टी होईल. यायचे रिक्षाचं आमच्याकडे 30 रुपये आहेत. जाताना शक्यतो 20 रुपये घेतात. त्यांचा काय कॅल्क्युलेशन आहे काय माहीत. मला आता ह्याच्यातून जायचं आहे. मेन रोडने मी नाही गेले, रोडने जरा लांब पडतं. हे शॉर्टकट आहे, त्याच्यामुळे मी आता इथूनच जाते मधून. कामदार इथे आहेत, ते घर होतं आहे तिथेच आले मी आता. चला आता थोड्या वेळ मी घरी पोचेन. बाबू काय करते, झोपला आहे की काय खाल्लं नाही काय माहीत.
चला तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट जर केली तर खरंच खूप बरं होईल. त्याने मला खूप आधार मिळेल, कारण व्हिडिओ नवीन नवीन करण्याची एक इच्छा होईल. आणि ते नवीन नवीन कमेंट्स ऐकूनसुद्धा मला एक थोडा धीर येतो नवीन का चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी. तर प्लीज कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.